हाय, व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन? छान ना? तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा. अशी सुंदर वुलन रंगोली मॅट तुम्हीही बनवा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. वुलनची रंगोली मॅट बनवायची आहे. त्याच्यावर शेप कसा काढावा, आकार कसे द्यावेत, शेपसाठी काय यूज करावं सुचत नाहीये, तर हा व्हिडिओ बघा आणि करा. तुम्ही बघू शकता मी आपण चपात्या बनवतो ते ताट घेतलंय मोठं आणि ते ताट ठेवून असा गोल काढून घेतलाय. तर मग असे वेगवेगळे शेप तुम्ही वेगवेगळं काही यूज करून देऊ शकता, जसं प्लेट, ताट, तांब्या, वाटी, काही वेगवेगळ्या शेपचे भांडे आपल्याकडे असतात ते यूज करून तुम्ही शेप काढू शकता आणि वेगवेगळ्या साइजेसमध्ये तुम्ही रांगोली मॅट बनवू शकता. तर चला मग आता आपण बघूया. मी हे जे ताट यूज केलं होतं, मी मधला गोल काढण्यासाठी हे मोठं ताट यूज केलं होतं. तर याची कंप्लीट लेंथ किती येईल अशी बघणार आहे मी. इथून इथपर्यंत लेंथ किती येईल आणि इथून इथपर्यंत, म्हणजे मला सेंटर भेटून जाईल. तुम्ही बघू शकता आता मी कसं करते. तर इथून इथपर्यंत 13.5 आलंय, म्हणजे 13.5वर 2 लाईन आल्या, म्हणजेच 14ला 2 लाईन कमी आहेत. तर मग इकडून पण बघते मी, सेमच येतं बघा. 14ला अशा 2 लाईन कमी आहेत. तर मी इथं 7ला 1 लाईन कमी इथं घेईल मी, म्हणजे इकडून सेंटर येईल आणि इकडून पण मी मार्क करेल. मग 7ला 1 लाईन कमी घेतलं ना, माझं हे सगळं सेंटर निघून जाईल. मी इथं मार्क केले आणि इकडूनही हे आता माझं सेंटर आलंय. तर मी असे 4 भागाला मार्क करून घेणार आहे. तर अशा प्रकारे इकडं पण तसंच मार्क करून घेईल मी. असे 4 पॉइंट मार्क करून घेतले. आता परत मी या 2 पॉइंटमध्ये सेंटर एक मार्क करणार, या 2 पॉइंटमध्ये सेंटर मार्क करणार, इकडं पण तसंच सेम. तर आता या पॉइंटपासून या पॉइंटपर्यंत माझं 10 येत आहे. 10ला थोडंसं कमी, म्हणजेच 10 पकडू शकता, कारण इकडून थोडा टेक मी सोडलाय. ते असं 5 माझं सेंटर येईल. आणि सगळीकडे या 2 लाईनमध्ये इथे मी सेंटरमध्ये मार्क केले आणि हेच पॉईंट मी त्या सर्कलच्या लाईनवर मार्क केलंय. तर सेम या दोन्हीचा पॉईंट इथं मार्क केलाय मी, या दोन्हीचा पॉईंट इथं मार्क केलाय आणि सेम इथं पण तसंच. तर आता मी कोणतीही डिझाईन घेतली ना, तर ह्या 2 पॉईंटला धरून मी ही डिझाईन घेईल, ह्या 2 पॉईंटला धरून. म्हणजे आता कोणतीही डिझाईन जर आपल्याला काढायचं असेल, समजा मला पानाचा शेप काढायचा आहे, तर ह्या दोन्ही, म्हणजे एवढी जी लेंथ एवढी आलेली आहे तसा तुम्ही शेप काढू शकता. जर तुम्ही हे जर मार्क केले नाही, तर मग कोणता आकार छोटा येईल, कोणता मोठा येईल. आता तुम्ही ह्या एका आकाराचं मेजरमेंट मी एका पेपरवर म्हणा किंवा एका आपल्या कशावरही तुम्ही मार्क करून घेतलं, तर ते शेप इथं ठेवून तुम्ही करेक्ट इथं मार्क करू शकता. तेच परत शेप तुम्ही इथं ठेवून मार्क करू शकता. प्रत्येक ह्याला तुम्ही एकच शेप यूज करू शकता जर तुम्ही असं मार्क केलं तर. आणि जर मार्क केलं नाही ना, आपण डायरेक्ट काढतो म्हणलं ना, कोणता आकार छोटा कोणता मोठा होऊन जाईल. म्हणून कधी मेजरमेंट घेऊनच हे रांगोळी मॅट बनवायची. तर आता आपण बघूया पुढे. इथं समोर मी कशी डिझाईन काढते, कोणता शेप देते आणि कोणती डिझाईन आहे समोर बघा तुम्ही. आता ह्या 2 पॉईंटची लेंथ किती आहे ते बघायचं आणि तेवढं इथं मार्क करायचं. आता तुम्ही बघू शकता इथं लेंथ 5.5 आलेली आहे. तर त्याचप्रमाणे मी इथं मार्क केले 5.5 आणि 5.5चा सेंटर घेतलाय. म्हणजेच बघू शकता तुम्ही 3ला 1 लाईन 2 लाईन कमी असा आलेला आहे. तर हेच मार्क वर पण करून घेतलंय मी इथं. आणि इथून असं अशी स्केल माझ्याकडे आहे, आर्महोल स्केल म्हणतात त्याला. तर ती अशा प्रकारे ठेवून
मी इथं मार्क करून घेतलं आहे, म्हणजे तुम्हाला थोडंही टेन्शन पडणार नाही, दोन्ही साईडनं व्यवस्थित आकार तुमचा येऊन जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे मी मार्क करून घेतलं आहे. तर आपला पानाचा एकदम छानपैकी आकार इथं आलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया आणि ह्या 2 पॉईंटवर ठेवून मार्क करायचं, प्रत्येक 2 पॉईंटवर ठेवून मार्क करायचं. आता तुम्ही बघा मी समोर कसं करते. करून घेतलं आहे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे. आता हे खालचे जे हे 2 पॉईंट आहेत, प्रत्येक 2 पॉईंटवर ठेवायचा आणि हे शेप काढून घ्यायचा. आता बघा मी ह्या पॉईंटवर ठेवले आणि इकडं पण करेक्ट त्याच पॉईंटला मॅच झाले. तुम्हाला इथं हा पॉईंट दिसत असेल आणि इथं हा पॉईंट, तर त्याचप्रमाणे आपण शेप काढून घेऊया आता. आणि किंचित थोडं मागे पुढे झालं तर काही फरक पडत नाही, पण असं मेजरमेंटनी शेप काढून घ्यायचा तरच सगळे शेप व्यवस्थित येतात, नाहीतर शेप व्यवस्थित येत नाही, कोणता मागे छोटा मोठा होत राहतात. आता बघा तो शेप मी काढून घेतलाय. आता इथं ठेवते, इथल्या 2 पॉईंटवर ठेवून परत मी तसंच काढून घेते. अशाच प्रकारे मी सगळे शेप कंप्लीट करते. आता आपण जे याचं सेंटर काढून हे पान बनवून घेतलं होतं, हे असं पान तयार केलं होतं याचं सेंटर काढून, तर त्याच प्रकारे मी इथं पण मला किती हाईटवर हे पान पाहिजे, कुठून याची लेंथ चालू होणार आहे तेवढी लेंथ इथं मार्क करून त्याचं मिडल काढून असा शेप काढून घेतला आहे. आणि तेच आता मी सगळीकडे शेप ड्रॉ करून घेते. आता बघा मी याला मार्क करून घेते आणि थोडं मार्किंगमध्ये कमी जास्त झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही, आपण उलन लावतो तेव्हा सगळं ॲडजस्ट होऊन जातं. त्याच प्रकारे मी इथं पण मार्क करून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मध्ये पिकॉक काढलाय, म्हणजे मला असं साईडनी पानं आणि मध्ये असा मोराची डिझाईन काढायची होती, तर मी असा सिंपल असा मोर ड्रॉ करून घेतलाय. आता आउटलाईनसाठी ब्लॅक उलन यूज केले. जेव्हा तुम्ही उलन लावताना ग्ल्यू जेवढा लावलाय ना तेवढं उलन तुमचं लावणं होत असेल तरच ग्ल्यू तेवढा लावायचा. मी अशा प्रकारे हे उलन कट करून घेतले जेवढं इथं लागतं त्याप्रमाणे आणि असं चिपकवून घेतले. मी ही सगळी आउटलाईन ब्लॅकनं करणार आहे आणि नंतर दुसरे कलर फिल करणार आहे, तर इथं पण मी तसंच करत आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मी डार्क ग्रीन कलर यूज करणार आहे, तर मी त्याचे 2 पदर लगेच घेतलेत, 2 लाईन्स घेऊन लावून घेत आहे. अशा प्रकारे. आणि मी या ग्रीन कलरचे 3 लाईन्स लावलेल्या आहेत. तर मी डार्क ग्रीन कलरच्या नंतर लाईट ग्रीन कलर यूज करत आहे. आणि कधी कलर असेच निवडायचे, डार्कच्या नंतर लाईट किंवा मग लाईट घेतल्याच्या नंतर डार्क, म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. आता मी येलो यूज करते. येल्लोचे पण मी 2 पदर यूज करणार आहे. अशा 2 लाईन लावून घेते. चला आता येलो कलर लावणं झालंय. आता मी ऑरेंज कलर लावते. ऑरेंज कलरची मी एकच लाईन लावणार आहे. ऑरेंज कलर लावणं झालंय. आता मी लाईट ब्ल्यू कलर यूज करते. ऑरेंज कलरची मी एकच लाईन लावलेली आहे, तर मी आता ते नंतर कट करते.
अगोदर लावून घेते मी. तर अशा प्रकारे आता हे ब्ल्यू कलर लावत आहे मी. आणि आता डार्क ब्ल्यू कलर, म्हणजे थोडं मोर पंखाचा कलर कसा असतो तसा दिसला पाहिजे थोडंसं. तर आता मध्ये जेवढा बसेल तेवढा मी डार्क कलर लावते. तर अशा प्रकारे. आणि आता हे कट करून घेते एक्स्ट्राचे. बघू शकता किती छान अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. आणि असं डार्क ग्रीन, मग लाईट ग्रीन, येल्लो, त्यानंतर ऑरेंज, लाईट ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू असं घेतलंय कॉम्बिनेशन. चला मी आता सगळे पानं अशीच कंप्लीट करून घेते. ग्रीन कलर किती लागतो त्या आता मी 3 पदरं घेतले, ते 3 राऊंड असे घेतलेत ग्रीन कलरचे. तर त्याला किती लागतं असे मी प्रत्येक पानासाठी असे काढून कट करून घेतलेत. म्हणजे जेव्हा आपण ग्लू गन लावतो परत कट करा, ते मेजर करून घ्या, इझी जावं म्हणून मी असं करून घेतलंय. तर हे लाईट ग्रीन कलर आहे किती लागतो त्या हिशोबानं हा कलर मी कट करून घेतलाय, जेवढे पानं आहेत तेवढे. येल्लोचं पण सेम तसंच केले, ऑरेंजचं पण तसंच केले आणि या ब्ल्यू कलरचं पण तसंच केलं. आता तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे ब्ल्यू मी कट केले. तर बरोबर त्याच्या मेजरमेंटनुसार ते होऊन जातं, बस होऊन जातात. तर अशा प्रकारे मी हे ब्ल्यू कट केलं आहे. तर सगळे असे कलर कट करून ठेवलं ना, जेव्हा आपण ही डिझाईन कंप्लीट करतो तेव्हा ग्ल्यू लावलं की लगेच आपण हे हातात घेऊन एवढं लावू शकतो. आणि जर असं कट केलं नाही ना तर मग ते परत कट करा, अवघड जातं थोडंसं. ग्ल्यू लगेच ड्राय होऊन जातो, हे चिपकत नाही, म्हणून अगोदर असं करून ठेवायचं. तर माझे अशा प्रकारे हे मधले पानं झालेले आहेत कंप्लीट. असे कलर लावलेत. आता मी इथं कलर लावून घेते आणि नंतर मधला भाग, नंतर हे मोराचा वगैरे नंतर करून घेईल. आधी हे लावून घेते आता मी सगळे. आणि मी इथं जसे अगोदर ग्रीन हे सगळे कट करून ठेवले होते ना, त्याच प्रकारे मला इथं जे जे कलर लावायचे त्या हिशोबाने मी ते कट करून ठेवते. म्हणजे मला प्रत्येक पानं लावताना परत परत ग्लू गन बंद करायची गरज पडणार नाही. इझिली होईल, परत सीझरची गरज पडणार नाही. तर अगोदर मी सगळं कट करून घेते. आता मी इथं डार्क पिंक कलर लावत आहे. हे बघा उलन बरोबर लागलं नाही, कारण मी ग्लू गन बंद केली होती आणि लगेच लावलं. ग्लू चांगला मेल्ट होऊ द्यायचा, नाहीतर हे असं निघत राहतं, उलनही चिपकत नाही. हे बघा व्यवस्थित चिपकलं नाही, मी परत लावते. तर आता छानपैकी ग्लू पडत आहे बघा. आत्ता लावलं ना तर आता उलन निघणार नाही, छान असं चिपकून जाईल. हे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या मनानं चेंजही करू शकता. तर मी आता ऑरेंज लावलंय ना, आता मी येल्लो कलर लावणार आहे. तर हा वाला येल्लो कलर, जो ऑरेंजच्या नंतर येल्लो उठूनच दिसेल. तर अशा प्रकारे येल्लो कलर लावणं झालाय माझा. हा येल्लो कलर मी लावलाय बघा. मी ह्याचा एकच राऊंड घेते आणि आता मी कम्प्लीट सगळं व्हाईट कलर लावून टाकते. उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी कोणती मोठी जादू लागत नाही. फक्त जादू लागते की तुमच्या स्पीडची आणि तुमच्या कलर कॉम्बिनेशनची, आणि तुम्ही डिझाईन कशी ड्रॉ केली याच्यावर सगळं डिपेंड असतं. म्हणून जितकं इझी होईल त्या पद्धतीनं आपण डिझाईन ड्रॉ करायला बघायचं. जसं मी दाखवल्याप्रमाणे ताट वगैरे यूज करून, स्केलचा यूज करून, टेपचा यूज करून, आणि कॉम्बिनेशन असेच निवडायचे जसे ॲट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे. म्हणजे डार्क टू लाईट किंवा लाईट टू डार्क. तर आता मी येल्लो लावलं आहे, नंतर लास्टला व्हाईट लावून ठेवलं आहे. व्हाईट लावलं आहे, त्याच्या आधीचे पानं आहेत तिथं डार्क ग्रीन, थोडासा ब्लॅक असा कलर आहे, तर ते व्हाईट अजूनच उठून दिसत आहे.
माझा आता बाहेरचा सगळा भाग लावणं झालं आहे, सगळं कंप्लीट झालं आहे. मी आतमधलं चालू करते आता. आणि जे आपण पानं काढले होते त्याच्यामध्ये जे गोल काढला होता ना, त्या गोलवर मी सगळं 2 राऊंड असे व्हाईट कलरचे घेतलेत, व्हाईट उलनचे घेतलेत. आणि आता राहिला आहे माझा फक्त मधला भाग, ते मी कंप्लीट करून घेते. आणि बाहेरचा भाग तुम्ही बघू शकता, बाहेरचे पानं वगैरे किती ॲट्रॅक्टिव्ह वाटत आहेत. आणि हे जे थोडंसं उलन निघलेलं आहे ना, ते आपण स्पीडमध्ये काम करतो तर असं लास्टचं कुठंतरी उरलेलं राहतं, ते आपण एंडिंगला व्यवस्थित बघून ते चिपकून टाकायचं असतं. आपण एक्झॅक्ट मोरासारखा कलर काही देऊ शकत नाही, पण जेवढं होईल तेवढं आपण ट्राय करायचं की जसा मोर असतो तसे कलर आपण यूज केले पाहिजे. तर आता मी मोराचा वर जे तुरा असतं ना, त्याला असा एकदम डार्क ब्ल्यूमध्ये कलर यूज केला आहे. तुम्हाला व्हिडिओत दिसतही असेल की मी ग्ल्यू गन कशी यूज करत आहे. तर जेवढं होईल तेवढं स्पीड यूज करायचा आणि जेवढं होईल तेवढं कमी ग्ल्यू लावायचा. म्हणजे थोडंसंच लावून मग ते उलन लावायचं, थोडा लावायचं, उलन लावायचं. आता मी सगळी मोराची आउटलाईन करून घेते. तर आउटलाईन मी डार्क ब्ल्यू कलरनं करून घेत आहे. तर मी कंप्लीट सगळ्या मोराला अशी आउटलाईन करून घेत आहे. आणि उलन आपल्याला जेवढं लावणं होत आहे तेवढाच ग्ल्यू लावायचा, नाहीतर ते ड्राय होतं. आता तुम्ही बघितलंही असेल, मी एकदा लावलं होतं पण ते थोडं ड्राय झालं होतं, तर मला परत ग्ल्यू लावावा लागला. तर म्हणून ग्ल्यू कमीत कमी लावायचा. आणि जिथं आपला असा कर्व येतो किंवा शेप असा दुसरा येतो ना, तिथं उलन कटच केलेलं बेटर असतं. नाहीतर मग त्या ठिकाणी उलन असं फोल्ड केल्यासारखं किंवा तिथंच एकदम जाड असं येतं. तर असं मोराची आउटलाईन तर झाली माझी कंप्लीट. आत्ता मी मधला भाग फिल करून घेते. तर एक्झॅक्ट मोराचे कलर नव्हते माझ्याकडे, तर मी इथं डार्क पिंक यूज केला आहे. तुम्ही बघू शकता, मधला जो भाग आहे त्याच्यासाठी मी आधी डार्क पिंक यूज केला आहे, नंतर त्यापेक्षा थोडासा लाईट पिंक यूज केला आहे, नंतर अजूनच लाईट. म्हणजे माझ्याकडे पिंकमध्ये जसे जसे शेड होते, जे शेड होते मी ते यूज करायचा प्रयत्न केला इथं. तर आता एकदम लाईटवाला पिंक मी लास्टला यूज करून मध्ये थोडासा व्हाईट असा दिला आहे. तर तुम्ही बघू शकता किती ॲट्रॅक्टिव्ह वाटत आहे. आणि मधला भाग माझा कंप्लीट झाला आहे. आता मी आउटलाईन कंप्लीट करते. तर मी आउटलाईनसाठी डार्क ऑरेंज किंवा डार्क रेड म्हणू शकता तुम्ही याला. तर तो थोडासा डार्क ऑरेंजमध्ये जातो आहे कलर, म्हणजे विटकरी कलर कसा असतो ना, त्या टाईपमध्ये तो कलर आहे. तर मधला भाग एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटत होता. मला कलर लावताना थोडासा डाऊट होता, पण ते कंप्लीट झाल्याच्यानंतर खरंच खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटत होतं. आता मी बाहेरच्या आउटलाईनला असा ऑरेंज लावलेला होता, डार्क ऑरेंज. तर थोडासा लाईट, म्हणजे आपला एक्झॅक्ट ऑरेंज कसा कलर असतो भगवा, तो कलर लावत आहे मी. त्याचे मी 2 राऊंड घेईल. आणि जेव्हा तुम्ही डिझाईन काढायची सिलेक्ट करता किंवा मला ही डिझाईन काढायची जेव्हा ठरवता ना, तेव्हाच तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण ठरवलं पाहिजे. आणि जर तुम्ही करायला बसलात आणि नंतर जर विचार करतो आणि मी नंतर विचार करून करते म्हणलं ना, खूप गोंधळून जातो आपण. म्हणून जेव्हाही आपण डिझाईन काढतो तेव्हा कलर लिहूनही ठेवलं तरी चालेल. समजा मी मध्ये गोल काढलेला आहे, तर मोरामध्ये मी आधी डार्क पिंक, मग लाईट पिंक, किंवा आता आउटलाईनला व्हाईट, नंतर रेड, नंतर ऑरेंज, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिहून पण ठेवू शकता. जर तुम्हाला आठवण राहत नसेल तर. तर होता होईपर्यंत कलर अगोदरच डिसाईड करायचं. आणि भरपूर डिझाईन तुम्हाला गुगलवर, यूट्यूबवर भेटून जातील किंवा पिंटरेस्टवरही भेटून जातील. तर तुम्ही तिथूनही बघून असे डिझाईन्स करू शकता. आपण ओन डिझाईन कुणाला सुचती, कुणाला सुचत नाही, तर आपल्याला भरपूर ऑप्शन आहेत ऑनलाईन. तर ऑनलाईन बिलकुल बिंदास बघायचं. कारण कुणाची कॉपी म्हणून नाही, आजकाल प्रत्येकजण करता, आपण तेच बघून दुसरे करणारे असतात, तर आपण त्याला कॉपी म्हणू शकत नाही. हां, तुम्हाला कलर चेंज करायचे तर तुम्ही करू शकता. त्यात वेगळे तुमच्या हिशोबाने दुसरे कलर फिल करू शकता. पण जर तुम्हाला डिझाईन सुचत नसतील तर बिंदास यूट्यूबवर, गुगलवर सर्च करून डिझाईन सिलेक्ट करायचं. तर हे बघू शकता, मी असा येल्लो कलर नंतर फिल करून घेतला आहे. आता मी बाकीचा जेवढाही भाग बाहेर, मोराच्या बाहेर जेवढाही भाग उरला आहे ना, त्या सगळ्या भागाला मी येल्लो कलरच लावणार आहे. येल्लो कलरची खासियतच आहे की ती कोणत्याही कलरसोबत जातो, कोणत्याही कलरमध्ये तो उठून दिसतो. ऑरेंजसोबत म्हणा, रेडसोबत, ग्रीनसोबत, ब्ल्यूसोबत, पिंकसोबत. म्हणजे येल्लो कलर असा आहे की कोणत्याही कलरसोबत तो उठून दिसतो.
तर मी सगळं असं फील करून घेत आहे. आता मला कट करायची बिलकुल गरज नाही. मी अखंड असंच सगळं फील करून घेते आणि बाहेरचा जेवढाही भाग उरलेला आहे, त्यात मी येलो कलरच लावणार आहे आणि नंतर जो मोराचा डोळ्याचा आकार आहे किंवा त्याची चोच आहे, ते मी नंतर बनवेल. आधी सगळा येलो कलर मी फील करून घेते. आणि हो, ही डिझाईन बघून ना तुम्ही एक्झॅक्ट सेम अशीच डिझाईन बनवू शकता, कारण मी इतकं सिंपल आणि इझी वेनं तुम्हाला समजून सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला खूप सुंदर प्रकारे कळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ चालू करून तुम्ही बनवू शकता. म्हणजे तुम्ही बनवत व्हिडिओ बघत तुम्ही बनवू शकता. तुमची सेम अशीच डिझाईन कंप्लीट होईल माझ्या डिझाईनसोबतच आणि अर्ध्या तासात सुंदर अशी मॅट रांगोळी डिझाईन रेडी होईल. ते इतकी सुंदर आणि एकदम मोठी आणि अट्रॅक्टिव्ह. तर तुम्ही पण खरंच नक्की एकदा ट्राय करा. चला मग आता बाहेरचं सगळं भाग माझा कंप्लीट झालाय. सगळं फील करणं झालंय. आता आपण बनवूया मोराची चोच. मी ते रेड कलरनं बनवत आहे. तर बघू शकता सुंदर अशी चोच मी बनवलेली आहे. आता जवळपास माझी डिझाईन कंप्लीट झालेली आहे. पण मोराला अशा मोराच्या मानेवर म्हणा किंवा मिडलमध्ये अशा 2 मला पट्ट्या द्यायच्यात. ते मी थोड्या वेगळ्या कलरनं देईल. जर मी सगळा ब्ल्यू कलर लावला तर तितका मोर उठून दिसणार नाही. म्हणून मी अशा 2 पट्ट्या पिंक कलरच्या म्हणजे लाईट पिंक कलरच्या लावल्यात आणि नंतर असं आपलं ब्ल्यू कलरनं सगळं फील करून घेतलंय. तर मग आता मोर एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर झालं माझं. आता फक्त डोळ्याचा आकार काढायचा आहे आणि वरचा भाग फील करायचा आहे. तर असं ब्ल्यू कलर कंप्लीट झालाय. मी हे कट करून टाकते आणि आता बनवते डोळा. तर डोळ्यासाठी मी ब्लॅक कलर यूज केलाय. त्याची आउटलाईन सगळी ब्लॅकनं केली मी आणि आपला जे बुबुळ असतं त्या बुबुळाचा शेप आला पाहिजे म्हणून मी ब्लॅक कलरला असं राऊंड करून तिथं चिपकवलंय आणि खाली व्हाईट कलर चिपकून टाकलाय. तर सुंदर असा मोराचा डोळा रेडी झालाय. तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. आणि डोळ्याच्या आजूबाजूचा जे भाग उरलाय मी तिथं सगळा ब्ल्यू कलर म्हणजेच लाईट ब्ल्यू कलरनं फील करून टाकेल. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं फील करत आहे. तर झाला आपला एवढाच पार्ट राहिलाय आता. बाकी सगळं फील करणं झालंय किंवा सगळीकडे उलन लावणं झालंय. तर आता आपलं ब्ल्यू कलरचं उलनसुद्धा लावणं झालेलं आहे. आता फक्त आपलं उरलंय ते मॅट कट करायची. म्हणजे मॅटचा जसा शेप आहे त्या शेपमध्ये मॅट कट करायची एवढंच उरलंय. तर आता नाईटचे 12-12:30 वाजलेत. मला एवढा वेळ लागलाय आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी सकाळी ही मॅट कट केली. रात्री सगळं तसंच ठेवलं होतं. तर अशा प्रकारे स्लोली हळूहळू आपण ही मॅट कट करून घ्यायची जसा आपला शेप आहे. तर अगोदर कट केलं तरी चालेल. छोट्या डिझाईनला मॅक्झिमम अगोदरच कट करायचं. पण जी आपली मोठी डिझाईन असते ना त्याला आरामात जसा तो कपडा आहे जशी ती रेक्झिन आहे त्या पद्धतीनंच राहू द्यायची आणि नंतर लास्टला कट करायचं. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कट करत आहे आणि नंतर जर आपल्याला वाटलं कुठं उलन निघलेलं आहे किंवा कुठं रेक्झिनचा कपडा दिसत आहे, कॅनव्हासचा कपडा दिसत आहे, तर तो आपण नंतर कट करायचा. अगोदर असं सगळं असं कट करून घ्यायचं आणि नंतर छान अशी फिनिशिंग द्यायची. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मॅट रेडी झालेली आहे. अशी सुंदर मॅट तुम्ही घरी बनवा आणि या संक्रांतीला तुम्हालाही यूज होईल. चला मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.